नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत न्यूमरिकल्सला। सिंपल इंटिग्रेशन आणि रूल्स वर काही जे आधारित न्यूमरिकल्स आहे ना, जे विचारले गेलेले बोर्डाच्या एक्झामला, ठीक आहे ना, हे सर्व आता आपण सुरुवात करणार आहोत। तर सुरुवात करायची आपला छान छान सुंदर सुंदर न्यूमरिकल्सला, ठीक आहे। तर बघा बेटा, पण या अगोदर जर तुम्ही सर्वचे सर्व फॉर्म्युलाचे लेक्चर पाहिलं नसेल, नंतर रूल्सचे लेक्चर पाहिलं नसेल, तर नक्की पहा बेटा। थोडेसे मोठे थोडेसे बोरिंग आहे, पण आता पर्याय आहे का बेटा, पाठ तर करावं लागेल, कारण खेळाचे नियम, खेळाचे रूल्स आणि त्याचे फॉर्म्युलेज जर हे आपल्याला माहिती नाही तर आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकत नाही बेटा, ठीक आहे ना। तर जे छोटे छोटे आणि सोपे आहे ना, ते करून ठेवा, बाकी हळूहळू पाठ होत राहतील। आणि ज्यांचे अजून सुद्धा फॉर्म्युले पाठ नाहीये त्यांनी एक काम करा बेटा, ते जे रूल्स आणि फॉर्म्युले जे तुम्ही लिहिले असेल ना, हे तुमच्या बाजूला ठेवा आणि आता लक्ष द्या आपल्या आजच्या लेक्चरला, ठीक आहे। आणि हा, जर हे लेक्चर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे। आणि हा, जर तुम्ही ऍप्लिकेशनवर बघत असाल आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर परचेस करून घ्या हा सुंदर असा कोर्स, आणि भरपूर अजून सुद्धा खूप सारे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील, ठीक आहे। चला सुरुवात करूया। कारण आपलं उद्देश फक्त एकच रे, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे रे भाऊ, आणि ती सुद्धा क्वालिटी एज्युकेशन घेतलं पाहिजे। क्वालिटी पासिंग नाही, फक्त पासिंग नाही काढायची आपल्याला स्कोरिंग करायची, आपल्याला आउट ऑफ मार्क काढायची, बरोबर ना। पासिंग वाल्यांची तर मजाच होऊन जाईल डायरेक्टली, ठीक आहे ना। चला, तर बघा बेटा, इंटिग्रेशन तुम्हाला दिलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू m प्लस m रेज टू x प्लस m रेज टू m। आता काय करायचं तर बघा बाळांनो, सर्वात आधी आपण पहिला रूल शिकलो होतो काय, दुसरा रूल शिकलो होतो आपण काय, की जर समजा भरपूर साऱ्या टर्म्स मधील असेल तर सर्वांना स्पेशल सर्वांना सेपरेट इंटिग्रेशन लावून द्यायचे। डन बेटा। चला, तर सर्वात आधी आपण सर्वांना सेपरेट इंटिग्रेशन लावून देऊ। म्हणजे इंटिग्रेशन ऑफ, हा बोला, पहिला कोण बेटा, x रेज टू m dx प्लस दुसरा कोण बेटा, इंटिग्रेशन ऑफ m रेज टू x dx, तीसरा कोण है बेटा, इंटिग्रेशन ऑफ m रेज टू m dx, ठीक आहे। चला बघा बेटा, मी सर्वांना काय केलं बेटा, छान छान सुंदर इंटिग्रेशन लावून टाकले। हे डाऊट बेटा इथपर्यंत? नाही सर, आमले समजला सर, ओके बेटा डन। आता बघा, तर यांच्यासाठी प्रत्येकासाठी कोणकोणता फॉर्म्युला लागू होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका बेटा, ठीक आहे। चला असो, तर x रेज टू m साठी फॉर्म्युला तुमचा लागेल, हा याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लागेल, फॉर्म्युले आता बघा, मी सर्व फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी लिहितोय, कोणकोणते फॉर्म्युले तुम्हाला लागतील। थोडे जास्त बारीक होत आहे का रे? चला ठीक आहे। हा, तर यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लागेल बेटा, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला काय असतो बेटा, बोला। तर आपला फॉर्म्युला असतो x रेज टू n इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, आपला फॉर्म्युला लागेल। याच्यासाठी फॉर्म्युला काय लागेल बेटा, बघा m रेज टू x दिलेला आहे तुम्हाला, काय m रेज टू x, तर m काय बेटा, एक प्रकारचा आपला कॉन्स्टंट आहे, m काय एक प्रकारची आपली व्हॅल्यू आहे किंवा एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे। मग याच्यासाठी फॉर्म्युला लागेल इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x dx चा फॉर्म्युला। तर याचा फॉर्म्युला, याचं उत्तर काय असतं आपलं, a रेज टू x अपॉन लॉग a रेज टू x अपॉन लॉग a, हे आपला याचा फॉर्म्युला असतो बघा बेटा। a रेज टू x dx चा फॉर्म्युला असतो a रेज टू x अपॉन लॉग a, ठीक आहे ना। डन सर। ओय भो, m रेज टू m रे भो, m रेज टू m म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट येते, अरे m रेज टू m म्हणजे m बी कॉन्स्टंट आणि त्याच्या डोक्यावर जो आहे तो बी कॉन्स्टंट, म्हणजे दोघे कॉन्स्टंट आहे डायरेक्टली। तर कॉन्स्टंटला आपण असं बाहेर हाकलतो, तर इंटिग्रेशन ऑफ, तर याला पूर्णच्या पूर्ण बाहेर हाकललं, तर इंटिग्रेशन ऑफ 1 dx, मध्ये काही उरतच नाही, जर पूर्णच्या पूर्ण बाहेर काढलं तर मध्ये कोण उरेल, 1 उरेल, मध्ये कोण उरेल, 1 उरेल, आणि 1 dx चा फॉर्म्युला असतो बेटा आपला x, काय असतो बेटा आपला x। चला, तर मी याचा फॉर्म्युला लिहून दिला, याचा फॉर्म्युला लिहिला, आणि याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला, हे सर्व फॉर्म्युले मी लिहून दिलेले बेटा, हे सर्व फॉर्म्युले लिहून दिलेले, म्हणजे कोणासाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे बेटा, हे सर्व मी लिहून दिलेले बाळांनो, ठीक आहे ना। चला असो, आता आपण सॉल्व्ह करू बेटा। चला, हा x रेज टू m dx, मग x रेज टू m, तर या m ला मी n मानून घेतो, तर आपला फॉर्म्युला काय येईल, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1। चला, मग x रेज टू n प्लस 1 ना, तर n च्या ऐवजी या ठिकाणी काय बेटा आपला m आहे, या ठिकाणी काही आपला m प्लस 1 अपॉन
एम प्लस वन. समजलं बेटा इथपर्यंत? हो सर समजलं सर. ठीक आहे बेटा. पुढे प्लस इंटिग्रेशन ऑफ एम रेस टू एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ एम रेस टू एक्स डीएक्स. आता एम रेस टू एक्स डीएक्स, तर एम काय बेटा आपला एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे. एम काय बेटा आपला एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे. मग चला, तर आपला फॉर्म्युला काय असतो? ए रेस टू एक्स डीएक्स चा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. तसं हे काय बेटा? एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. म्हणजे जो कॉन्स्टंट असतो ना बघा, या ठिकाणी कॉन्स्टंट ए होता, या ठिकाणी कॉन्स्टंट एम आहे. या ठिकाणी कॉन्स्टंट ए होता, या ठिकाणी कॉन्स्टंट एम आहे. तर आपला फॉर्म्युला काय बेटा? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए होता ना, तर आपला कसं येईल? एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. लॉग एम. एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम बेटा. ठीक आहे ना. चला प्लस हा इंटिग्रेशन ऑफ एम रेस टू एम डीएक्स. पहिली गोष्ट एम रेस टू एम हा पूर्णच्या पूर्ण काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे. हा पूर्णच्या पूर्ण काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे. पूर्णच्या पूर्ण काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंटला आपण काय करतो? बाहेर घालतो. कॉन्स्टंट पहिला आपण करतो बाहेर घालतो. निघऱ्या बाहेर, निघऱ्या बाहेर निघ पटकन. चल चला, तर एम रेस टू एम ला मी बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ का रे? एम रेस टू एम ला मी पूर्णच्या पूर्णाला बाहेर काढलं रे भो. एम रेस टू एम पूर्णच्या पूर्णाला बेटा मी बाहेर काढलं. मग आता संपूर्ण बाहेर निघालं, मध्ये मध्ये काय उरील? मध्ये काही उरणारच नाही. तर मध्ये उरलं बेटा काहीच नाही उरलं, म्हणजे मध्ये उरलं 1dx. तुम्ही 1dx लिहू शकता किंवा डायरेक्टली फक्त dx सुद्धा लिहू शकता. तर फक्त dx असं लिहिलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 1dx लिहितो सर मी, कारण मध्ये काहीच उरलं नाही सर, मध्ये काहीच उरलं नाही सर, तर मी 1dx लिहू शकता किंवा नुसतं dx पण लिहिलं तरी सुद्धा चालेल बेटा. नुसतं dx जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही 1dx लिहा किंवा नुसतं dx लिहा, काही हरकत नाही बेटा. ठीक आहे. मी एक काम करतो, 1dx लिहू, कसं थोडं बरं वाटतं रे ते. ठीक आहे. चला असं. तर बघा बेटा, हे असं जास्त हा एक्स रेस टू एम प्लस वन. आता याची काय ऍडिशन तर काही होणार नाही, त्याला मला असंच लिहावं लागेल. प्लस एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. लॉग एम प्लस एम रेस टू एम जसं तसं. आणि इंटिग्रेशन ऑफ 1dx चा फॉर्म्युला काय असतो आपला? एक्स प्लस सी. ज्यावेळेस सर्व इंटिग्रेशन तुम्ही सॉल्व्ह करतात, ज्यावेळेस सर्व इंटिग्रेशन तुम्ही सॉल्व्ह करतात, सर्व इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की शेवटी फक्त प्लस सी लावून द्यायचं बेटा. शेवटी फक्त काय लावून द्यायचं? आपला प्लस सी. तर हे झालं आपलं सुंदर सुंदर यान्सर. यान्सर जास्त खराब वाटतंय हे ना. बस आता थोडं बरं वाटतं ना. चला, तर आय होप सो हे न्यूमेरिकल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. तर 2 मार्काला हे 2 वेळा पडलेलं न्यूमेरिकल बेटा. 2 वेळा हे बोर्डाच्या एक्झामला विचारले गेले 2 मार्काला. ठीक आहे ना. तर एकदम साधं आणि एकदम सोपं आणि एकदम सोजवळ असं हे न्यूमेरिकल बेटा. ठीक आहे. चला, तर आता आपण जाऊया पुढे. आता आपण जाऊया पुढे पुढे. चला बघा बेटा काय सांगितलंय? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू ई डी एक्स. बरोबर आहे? हो सर बरोबर आहे सर. चला, तर आता तुम्हाला काय करायचं? सर्वात आधी सर्वांना सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन लावून द्या. सर्वांना सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन लावून द्या बेटा. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ई डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ई डी एक्स. ठीक आहे. चला, तर यांना लागणारे फॉर्म्युले सुद्धा लिहून देतो बेटा. बघा आता मी तुम्हाला लिहून देतोय आणि मी लिहून देत राहील बेटा, असं काही एवढं विशेष नाही त्याच्यासाठी. ठीक आहे. चला हा बेटा मला सांगा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स. मी लिहून देतो पहिले, फॉर्म्युले नाव टाकतो मी पहिले, चालेल ना. चला, तर ई रेस टू एक्स डी एक्स चा फॉर्म्युला काय असतो बेटा? ई रेस टू एक्स डी एक्स चा फॉर्म्युला असतो बेटा ई रेस टू एक्स. डन. हा झाला याचा फॉर्म्युला. ई रेस टू एक्स डी एक्स चा फॉर्म्युला काय असतो आपला? ई रेस टू एक्स. बरोबर आहे. हल्दी लिहू का वाटलं असतं? गडबड गोंधळ नको व्हायला. गडबड गोंधळ नको व्हायला. ई रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो बेटा आपला ई रेस टू एक्स. डन. डन सर. पुढे एक्स रेस टू ई चा फॉर्म्युला. का रे? एक्स रेस टू ई म्हटलंय त्यांनी, तर ई काय बेटा? एक प्रकारचं कॉन्स्टंट सारखा टर्म आहे बेटा. तो काय आपला कॉन्स्टंट सारखा टर्म आहे आपला. ठीक आहे ना. चला असो, मग हे कसं होऊन जाईल बेटा आपलं? एक्स रेस टू ई का? मग या ठिकाणी आपण एक्स रेस टू काय वापरू बेटा? एन वापरू. या ठिकाणी वापरू आपण एक्स रेस टू काय वापरू बेटा? आपण एन वापरू. एन वापरू. एन वापरू. म्हणजे कसं हो सर?
एक्स रेस टू पॉवर एन चा फॉर्म्युला लागेल या ठिकाणी. कोणता फॉर्म्युला लागेल बेटा? एक्स रेस टू पॉवर एन चा फॉर्म्युला. म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो एक्स रेस टू एन चा? बोला बोला बोला. एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. कारण ई पण काय बेटा एक प्रकारचा एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट आहे ना तो. ई पण काय एक प्रकारचा बेटा कॉन्स्टंटच आहे तो, एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट आहे बेटा तो आपला. ठीक आहे ना. आणि याच्यासाठी फॉर्म्युला लागेल तुमचा, याच्यासाठी ई रेस टू ई ना. अरे हा बी कॉन्स्टंट दोघी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला बाहेर हाकला त्यांना बाहेर. मध्ये काय होईल बेटा मग 1dx. मध्ये काय होईल बेटा आपलं 1dx. बघा ई रेस टू दोघी कॉन्स्टंट आहे, दोघींना बाहेर हाकललं तर 1dx चा फॉर्म्युला काय असतो बेटा आपला एक्स. म्हणजे याचा फॉर्म्युला आपला आहे एक्स आणि ही ई इंटू ई असंच असं बरं. ठीक आहे. चला असं मी डायरेक्ट सॉल्व्ह करून दिलं तुम्हाला. ठीक आहे डन. तर असं येईल ते. चला मग चालू करायचं, सॉल्व्ह करायचं. हो सर सॉल्व्ह करायचा. चला बघा बेटा ही तर फॉर्म्युले झालेली आहे मी. हा चला मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स चा काय आहे आपलं ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स डीएक्स चा काय आहे बेटा आपलं ई रेस टू एक्स प्लस हा एक्स रेस टू ई चा काय बेटा बोला 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 बोला. बघा बेटा एक्स रेस टू ई डीएक्स आपल्याला काढायचं आहे. तर एक्स रेस टू ई, ई काय एक प्रकारची आपली कॉन्स्टंट टर्म आहे बेटा, एक प्रकारची आपली कॉन्स्टंट टर्म आहे. तर आपण त्याचा फॉर्म्युला वापरू एक्स रेस टू ई का. तर या ई ला आपण काय मानू एन मानून घेऊ. या ई ला आपण काय मानून घेऊ एन मानून घेऊ. म्हणजे एन ची व्हॅल्यू काय बेटा आपल्याकडे ई आहे. आपला फॉर्म्युला काय येईल आपला ई प्लस वन. बघा एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस होता ना, तर आपण एन म्हणजेच काय मानला आपण ई मानलाय. तर एक्स रेस टू ई प्लस वन अपॉन ई प्लस वन बेटा. डन डन. इकडे हा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ई डीएक्स. तर ई रेस टू ई हा काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे, तर याला बाहेर काढता. याला मी बाहेर काढतो. आणि इंटिग्रेशन ऑफ जर ई रेस टू ई दोघी कॉन्स्टंट आहे बेटा, त्याला जर मी बाहेर काढलं तर मध्ये काय होईल 1dx. मध्ये काय होईल बेटा आपलं 1dx. असं जनरली लिहित नाही पण बरं वाटतं. मला असं वाटतं की बरं वाटतं की बा मध्ये काही ना काही पाहिजे ना, काही ना काही करायला पाहिजे ना. चला आणि 1dx चा इंटिग्रेशन काय असतो आपला एक्स असतो. चला मग ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई प्लस वन अपॉन ई प्लस वन प्लस ई रेस टू ई इंटू 1dx चा इंटिग्रेशन काय असतं आपला एक्स. आणि ज्यावेळेस शेवटचं इंटिग्रेशन सर्व सॉल्व्ह होऊन जातं त्यावेळेस काय लावून द्यायचं बेटा आपला प्लस सी लावून द्यायचा. काय लावून द्यायचं बेटा प्लस सी लावून द्यायचं. हे मस्त मस्त वाटतं. तर हे झालं बेटा आपल्या इंटिग्रेशनचा आन्सर. हे झालं आपल्या इंटिग्रेशनचा आन्सर. ठीक आहे. तर आय होप सो हे न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर लेटेस्टला आलेलं एक्झाम्पल बेटा, एकदम लेटेस्ट एक्झाम्पल आलेलं आहे बेटा. ठीक आहे ना. तर हे सुद्धा 2 मार्काला आलेलं एक्झाम बेटा. ठीक आहे ना. एक्झाम्पल आहे. ठीक आहे. चला जर समजलं बाहेर इथपर्यंत सर्वांना. चला थोडं मी स्क्रीनच्या बाहेर निघून जातो म्हणजे तुम्हाला सर्वांना लिहिता येईल असं इथे आलं लक्षात. चला ठीक आहे डन. क्वेश्चन नंबर 3. ओ सर तुम्ही 2 चांगले घेतले सर आणि तिसरं एवढं काय करणार बेटा घेऊन आले सर तुम्ही. त्याचा घ्यावं लागेल ना बेटा आता. चला असो. आता या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक सांगतो. चालेल का? हो सर चालेल. चला बेसिक काय याच्यातच सांगू, याच्यातच सांगतो. बघा बेटा लक्षात 2 मिनिटं. इंटिग्रेशन ऑफ 4 अपॉन अंडर रूट ऑफ 4 म्हणजे फोर्थ रूट ऑफ काय फोर्थ रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये 2 - 3x चा क्यूब. ओ बापा सॉरी गैरगंध दिसतोय सर, गैरगंध दिसतं. चला तर काही बेसिक्स घेतो बेटा मी. काही बेसिक तुम्हाला समजावून सांगतो. मी तुम्हाला हे बेसिक्स समजले ना तर तुम्हाला सर्वांना क्लिअर होऊन जाईल बेटा. ठीक आहे ना. सर्वात पहिले हा बेटा जर समजा रूट एक्स जर समजा कोणी लिहिलं असेल, रूट एक्स जर समजलेला असेल तर याचा अर्थ असतो एक्स रेस टू 1/2. याचा अर्थ एक्स रेस टू 1/2. हे समजलं? हो सर हे माहिती सर आम्हाला. हे तुम्ही पहिले आम्हाला सांगितलं होतं सर. ओके बेटा डन. जर समजा मी घेतलं इथं क्यूब रूट ऑफ एक्स, मी घेतलं बेटा क्यूब रूट ऑफ एक्स, याचा अर्थ असतो एक्स रेस टू 1/3. याचा अर्थ काय असतो बेटा एक्स रेस टू 1/3. समजतं बेटा? बघा हा आपला रूट एक्स होता, हा काय होता आपला रूट एक्स. तर रूट एक्सचा अर्थ काय असतो एक्स रेस टू 1/2. एक्स रेस टू 1/2 हा होता आपला क्यूब रूट ऑफ एक्स. हा काय होता क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजे एक्स रेस टू 1/3. जर मी हे फोर्थ रूट घेतला तर कसं येईल एक्स रेस टू 1/4. समजतं बेटा मी काय करतो इथे एक्स रेस टू 1/4 बेटा. काय आपला एक्स रेस टू 1/4. ठीक आहे. जर मी हे फिफ्थ रूट घेतलं समजलं असेल तुम्हाला आता ना, तर काय बेटा एक्स रेस टू 1/5. हे समजलं का? हे तुम्हाला समजलं असेल बेटा. बघा ज्या वेळेस तुम्हाला रूट एक्स दिसला तर रूट एक्सला कसं लिहून घ्यायचं एक्स रेस टू 1/2 लिहून घ्यायचं बेटा. मी बघा मी सांगतोय तुम्हाला हे लिहून घ्यायचं बेटा. तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल हे लिहून घ्यायचं बेटा. कसं कोणी काही म्हणून कोणी म्हटलं की कारण लहान आहे का तू असं लिहायला, हो म्हणा लहान आहे म्हणा मी, कारण मला 70 पैकी 70 घ्यायचे म्हणा.
मला आउट ऑफ मार्क मिळवायचे मला, ठीक आहे. तर रूट एक्सला मी x⁻1/2 लिहू शकतो. क्यूब रूट ऑफ एक्सला मी x⁻1/3 लिहू शकतो. फोर्थ रूट ऑफ एक्सला मी x⁻1/4 लिहू शकतो. फिफ्थ रूट ऑफ एक्सला मी x⁻1/5 लिहू शकतो. सॉरी हा बेटा, चला हे तुम्हाला सर्वांना समजलं बेटा? हे सर्वांना समजलं का? हे समजलं असेल असं मी आशा करतो बेटा, ठीक आहे ना. आणि पुढे घेतो. तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. डन. तर मी आता तेच करणार आहे. बघा इकडं लक्ष द्या 2 मिनिटं. इंटेग्रेशन ऑफ 4/4 फोर्थ रूट ऑफ 2 - 3x होता ना, तर मी लिहिलं बेटा 2 - 3x, मोठं आहे थोडंसं, 4/, बेटा बघा हे काय होतं, फोर्थ रूट ऑफ 2 - 3x, तर मी याला पहिले असं लिहून घेतो 2 - 3x का क्यूब. बघा बेटा लक्ष द्या, 2 - 3x चा क्यूब होता, 2 - 3x चा काय होता, क्यूब होता. पण मी काय केलं आता फोर्थ रूट होता, याला काय होतं, फोर्थ रूट होतं. तर फोर्थ रूट होतं का, आणि जर समजा मला सांगा फोर्थ रूट असेल एक्सला, फोर्थ रूट असेल तर आपण काय लिहितो, x⁻1/4 लिहितो. म्हणजे या ब्रॅकेटला काय होता बेटा, आपला फोर्थ रूट होता, त्या ब्रॅकेटला मी काय लिहितो 1/4. काय लिहितो बेटा मी 1/4. काय लिहितो बेटा मी 1/4. हे समजलं का बेटा तुम्हाला? मला हे सांगा बरं 2 मिनिटं. हे समजलं बेटा तुम्हाला सर्वांना? बाळांनो हे समजलं बेटा? बघा 4 असाच्या असा, हा फोर्थ रूट बघा 2 - 3x चा क्यूब होता ना, 2 - 3x चा क्यूब होता ना, मी याला असाच्या असं ठेवलं, 2 - 3x चा क्यूब मी याला असाच्या असं ठेवलं, याला मी हात नाही लावला, मी फक्त हात कोणाला लावला, या फोर्थ रूटला. या फोर्थ रूटला मी ज्यावेळेस हात लावला तर काय आलं, ब्रॅकेट रेस टू काय झालं बेटा आपलं 1/4 झालं. ब्रॅकेट रेस टू काय झालं बेटा आपलं 1/4 झालं. ठीक आहे, ठीक आहे. चला आता पुढे 4 असाच्या असा. चला मला सांगा बेटा, आता बघा लक्षात द्या बेटा, या ब्रॅकेटच्या डोक्यावर आहे 3 आणि याच्या डोक्यावर आहे 1/4. हे आपण एक छोटंसं सिंपल घेऊ, असं आहे, बरोबर आहे, असं आहे. तर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटचा पॉवरची पॉवर असेल त्या दोघांचा गुणाकार होतो बेटा. या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो, या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. काय होतो बेटा गुणाकार होतो. ठीक आहे, म्हणजे याला कसं लिहितं आपलं x⁻3 × 2. हे समजलं का बेटा? बघा जर पॉवरची पॉवर असेल त्या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल, त्याला मी वरती ठेवतो, दुसरा देतो अजून. चला बघा आता लक्ष द्या. आता बघा x⁻3 असेल आणि याच्या डोक्यावर मी 1/4 पॉवर असेल, 1/4 पॉवर असेल बेटा. ठीक आहे ना. तर परत काय होणार आहे बेटा, मी तुम्हाला सांगितलं, परत काय होणार बेटा, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा काय बेटा आपला गुणाकार. म्हणजे गुणाकार कसा, x⁻, बघा या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 × 1/4. समजलं बेटा? म्हणजे पॉवरची पॉवर जर असेल ना तर या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. म्हणजे 3 × 1/4, 3 × 1/4 असं होऊन जाईल बेटा. ते काय होऊन जाईल, असं होऊन जाईल ते. आणि x⁻, 3 × 1 3/4 जसाच्या तसा. समजलं बा मी काय केलं, हे समजलं बेटा मी. जर पॉवरची पॉवर जर असेल ना तर या दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. म्हणजे 3 × 1/4, 3 × 1/4, 3 × 1 3, 4 जसाच्या तसा. समजलं बाळांनो? चला तुम्ही सेम इथे करणार आहे, मी सेम मी ते इथे करणार आहे. बघा लक्ष द्या. 2 - 3x 10 तसा, 2 - 3x 10 तसा. ठीक आहे ना. आता 3 × 1/4 बेटा 3 आणि 3 ची पॉवर 1/4. बघा बेटा या छोट्याशा ब्रॅकेटची पॉवर 3 आणि यांची पूर्णची पॉवर 1/4 बेटा. तर या दोघांचा काय होऊन जाईल बेटा आपला गुणाकार. या दोघांचा काय होऊन जाईल बेटा आपला गुणाकार. या दोघांचा काय होऊन जाईल बेटा आपला गुणाकार होऊन जाईल. ठीक आहे ना. चला मी गुणाकार करतो, करू का मग याच पेनाने करतो मी. 3 × 1/4, 3 × 1/4, 3 × 1/4. थोडं मोठं दिसलं पाहिजे नाही. समजलं बेटा, याची पॉवर केली बेटा 3 × 1/4. चला लक्ष द्या. आता मग कसं होऊन जाईल बेटा ते, बोला बरं. इंटिग्रेशन ऑफ 4 जसा तसा dx आपण लिहायला पाहिजे. चला असं बघा 4/2 - 3x
रेस टू, हा 3 × 1 बोला बोला 3 × 1 3/4 बोला समजलं बेटा आहे 3 × 1 3/4 हे झालं बेटा आपलं dx. तर मला सांगा इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर झालं का? इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं का बेटा? सर्वांना इथपर्यंत समजलं बेटा? ठीक आहे चला तर मला आता रफ करतो, मी आता रफ करतो. ठीक आहे पुढे पुढे आता बघा बाळांनो, हे बेसिक्स तर हा झाला आपला पहिला पार्ट बेसिकचा, हा झाला आपला बेसिकचा पहिला पार्ट, आला आपला बेसिकचा पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट घेऊ आपण. आता आपण घेतो दुसरा पार्ट. सर तुम्ही एवढं बारीक का सांगता बेटा? कसं माहिती का, आज जर तुमचे बेसिक पॉईंट जर पक्के झाले ना बेटा, तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बेटा. भविष्यात तुम्ही एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित वेल ट्रेन पर्सन सारखे तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करशाल. तर बघा बाळांनो, आता परत एक पॉईंट घेतो मी. चला लक्षात आलं. जर समजा मी लिहिलं 1/x, तर ज्यावेळेस हा एक्स वरती जाईल ना, बघा 1/x लिहिलं तर हा एक्स ज्यावेळेस वरती येईल ना, तर x⁻⁻1 तयार होऊन जाईल. कारण मला सांगा, जाऊ द्या अजून एक छोटंसं घेतो, याच्याने थोडंसं जास्त बोगस काम जाईल. बघा बेटा, मी या ठिकाणी लिहिलं बेटा 1/x², मी काय लिहिलं 1/x², बरोबर आहे. 1/x² लिहिलं मी. तर 1 मला सांगा एक्स ची पॉवर किती बेटा? 2 आहे. एक्स ची पॉवर काय? 2 आहे. 2 कशी? +2 आहे. एक्स ची पॉवर कशी बेटा? +2 आहे. तर ज्यावेळेस हा x² हा वरती जाईल ना, हा x² ज्यावेळेस वरती जाईल ना, तर हा होऊन जाईल x⁻², हा होऊन जाईल बेटा x⁻². हे समजलं बेटा? म्हणजे जर 1/x² असेल किंवा 1/x⁻² असेल, तर ज्यावेळेस हा x⁻² वरती जाईल ना, त्यावेळेस होऊन जाईल बेटा x⁻². काय होऊन जाईल बेटा? x⁻². ठीक आहे, अजून घेतो एखादं. जर 1/x³ असेल ना, 1/x³ असेल ना, तर ज्यावेळेस हा x³ वरती येईल ना, तर हा होऊन जाईल बेटा x⁻3. हा काय होऊन जाईल बेटा? x⁻3 होऊन जाईल बेटा. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला, जर समजा 1 आता x म्हटलं, तर या x ची पॉवर काही आहे का? नाही. तर ज्याची पॉवर नसते त्याची पॉवर किती असते? आपली 1 असते. ज्याची पॉवर काहीच नसते त्याची पॉवर 1 असते बेटा. तर मला सांगा x⁻1 आहे, हा ज्यावेळेस वरती येईल त्यावेळेस काय होऊन जाईल? x⁻−1. समजतं बाळांनो मी काय करतोय? म्हणजे खालचा जो भाऊ आहे, एक्स वाला भाऊ आहे, याची पॉवर जेवढी असेल ना, हा जर वरती यायचा म्हटला तर त्याची पॉवर होऊन जाईल बेटा मायनस. त्याची पॉवर काय होऊन जाईल? मायनस. जर खालचा वाला भाऊ वरती यायचा म्हटला तर त्याची पॉवर कशी होते? मायनस. त्याची पॉवर कशी होते? मायनस. समजलं बा इथपर्यंत? हो सर. चला आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे ना? हो सर, काय बघा दबडा सॉल्व्ह करा सर. हो बेटा. इंटिग्रेशन ऑफ 4 मी जसंच्या तसं घेतलं. 4 मी असं जास्त लिहिलं, 4 मी असं जास्त लिहिलं. आता याला मी वरती घेऊन जाणार आहे, याला या ब्रॅकेटला मी वरती घेऊन जाणार आहे बेटा. या ब्रॅकेटला मी वरती नेणार आहे. सर असं कसं नेता सर वरती? हो बेटा, जसं मी याला वरती नेलं होतं ना, याला मी बेटा बघा त्या सर्वांना मी वरती नेलं होतं ना, याला मी जसं वरती नेलं होतं ना, याला मी जसं वरती नेलं होतं ना, याला मी जसं वरती नेलं होतं ना, तर तसंच मी काय करतोय, याला सुद्धा वरती नेतोय. तर मला सांगा 2 - 3 ची पॉवर किती? 3/4. 2 - 3 ची पॉवर काय? +3/4 +3/4. तर ही ज्यावेळेस वरती जाईल त्यावेळेस येऊन जाईल -3/4. येतं बेटा लक्षात? जसं बघा x ची पॉवर 3 होती, वरती गेला तर x ची पॉवर काय आली? -3 झाली. x ची पॉवर खाली काय होती? 2 होती, तर वरती येताना -2 झाली. तसंच 2 - 3 x ची पॉवर होती ही होती 3/4. 2 - 3 x ची पॉवर किती होती? 3/4. हे ज्यावेळेस वरती येईल त्याची पॉवर कशी होऊन जाईल? मायनस. त्याची पॉवर कशी होऊन जाईल बेटा? मायनस. चला करा पटकन. म्हणजे कसं होऊन जाईल ते? 4 × 2 - 3x 2 - 3x आणि त्याची पॉवर काय होणार बेटा? -3/4. पॉवर काय होणार? -3/4. काय होणार बेटा? -3/4. -3/4 dx. ठीक आहे, समजलं बाळांनो इथपर्यंत? समजलं सर? थोडं थोडं समजायला लागलं सर. असं वाटतं की आम्हाला थोडं थोडं समजतंय. पण 3/4 वर देताना काय आलं बेटा? -3/4 होऊन गेला. ठीक आहे, आता काढा इंटिग्रेशन. आता काढा इंटिग्रेशन. चला, तर इंटिग्रेशन काढताना सर्वात पहिले बघा हा जो एक आहे, हा काय आपला कॉन्स्टंट आहे. हा काय आपला कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंटला बाहेर टाकला. कॉन्स्टंटला बाहेर टाकला. इंटिग्रेशन ऑफ 2 - 3x -3/4 dx बेटा. ठीक आहे ना? चला असो. सर कोणता फॉर्म्युला यूज होईल सर? सांगता का सर? हो बेटा सांगतो ना. बघा बेटा, एक फॉर्म्युला तुम्हाला मी शिकवला होता. तुम्हाला आठवेल तो इंटिग्रेशन ऑफ ax - b रेज टू n असेल तर आपलं उत्तर काय असतं?
आली का इथं? चला, आपलं उत्तर काय असतं? ax मायनस बी, ax प्लस बी म्हणा, असं काही विषय नाही की मायनसच पाहिजे की असंच पाहिजे असं पाहिजे. ठीक आहे, ax प्लस बी म्हणा, काही म्हणा, काही हरकत नाही. ax प्लस n प्लस वन अपॉन n प्लस वन. थोडं छोटं करणं पडीन भाऊ. ठीक आहे, याला छोटा करतो मी, जाऊ द्या, फॉर्म्युला छोटा करून टाकतो. इंटू 1/a. आठवतं का बेटा तुम्हाला सर्वांना? बघा, ax प्लस बी रेस टू n प्लस वन अपॉन n प्लस वन इंटू 1/a हा आपला फॉर्म्युला होता बेटा. बघा, मला आठवतो का? कुठे होता? अला रे भाऊ, नाही रे भाऊ, अय दिसला रे भाऊ. बघा, ax प्लस बी रेस टू n असेल तर ax प्लस बी रेस टू n प्लस वन अपॉन n प्लस वन, आणि या x ला जो a लागलेला असतो, या x ला जो a लागलेला असतो, तो इंटू 1/a म्हणून लिहून टाकायचा. बेटा, समजलं? तसं बघा, 2x प्लस थ्री रेस टू पॉवर 4 होता, तर मी काय केलं? 4 प्लस वन अपॉन 4 प्लस वन. पण या x ला जो 2 लागला होता, तो 1/2च्या फॉर्म मध्ये मी लिहून टाकला. ठीक आहे, चला डन. इथपर्यंत आलो होतो आपण. चला करा बेटा, सॉल्व करा. आता काय करायचं बेटा? 4 जसाच्या तसा याचं इंटिग्रेशन सॉल्व करा बेटा. कसं होऊन जाईल आपलं? 2 मायनस 3x n प्लस वन अपॉन n प्लस वन, म्हणजे मायनस 3/4 प्लस वन अपॉन मायनस 3/4 प्लस वन इंटू 1/a बेटा. 1/a, तर a ची व्हॅल्यू किती बेटा आपली? a म्हणजे काय बेटा? एक्सचा कोएफिशियंट. a म्हणजे काय बेटा? एक्सचा कोएफिशियंट, एक्स ला लागलेला नंबर म्हणजे काय असतो बेटा? आपला a असतो. तर मला सांगा रे, एक्स ला कोण लागला रे बेटा? एक्स ला लागला बेटा -3. एक्स ला लागला बेटा -3. मग हा कसा होऊन जाईल बेटा आपला? 1/-3. बघा, तुम्हाला सांगितलं होतं 1/a ने मल्टिप्लाय करायचं, 1/a ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी आपला a काय बेटा? आपला -3 आहे. a म्हणजे काय असतो? आपला एक्स ला लागलेला कोएफिशियंट. एक्स ला लागलेला जो असतो ना त्याला म्हणतो आपण a. एक्स ला लागलेला कोएफिशियंट त्याला आपण काय म्हणतो बेटा? आपला a म्हणतो. तर या ठिकाणी एक्स ला किती लागलेला आहे? -3 लागला बेटा. एक्स ला लागला -3, तर 1/-3 केला बेटा मी. समजलं बेटा इथपर्यंत? बघा, ax प्लस बी रेस टू n प्लस वन अपॉन n प्लस वन, n प्लस वन अपॉन n प्लस वन मी केलं, इंटू 1/a बेटा. तर a म्हणजे काय? एक्स ला लागलेला नंबर, त्याला म्हणतो बेटा आपण a. चला, प्लस सी देऊन द्यायचं बरं, प्लस सी ने विसरायचं भाऊ. चला, आता या दोघांची सम करा बेटा, या दोघांची सम करा. तर दोघांची सम कशी येईल रे? बोला. 4 इंटू 2 मायनस 3x रेस टू -3/4 प्लस वन. तर चला, तुम्हाला सांगितलं होतं या दोघांची बघा असं असेल ना, ते -3. मी तुम्हाला इथे करून दाखवतो आणि इथे डायरेक्ट उत्तर लिहू, चालेल ना? इथे मोठं करून दाखवतो. बघा, -3/4 प्लस वन असं आहे बेटा ते, बरोबर आहे? तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला सर्वांना? या दोघांची कधी गुणाकार होतो, या दोघांचा काय होतं बेटा? आपला कधी गुणाकार होतो. म्हणजे कसं? -3 मी असं जास्त लिहावं लागतं, -3 असं जास्त लिहावं लागतं, प्लस साईन असं जास्त. बघा, -3 मी असं जास्त लिहिला, प्लस साईन मी असं जास्त लिहिला. 4 × 1 या दोघांचा गुणाकार बेटा. 4 × 1 4, 4 × 1 4 अपॉन लास्ट बेटा आपला हा 4, अपॉन लास्ट बेटा आपला 4. बघा, -3 असा जास्त, प्लस साईन असं जास्त, फक्त या दोघांचा गुणाकार करायचा. 4 × 1 4 आणि अपॉनला 4 होता तर 4. बोला, -3 + 4. बोला -3 + 4. मायनस प्लस कधी मायनस होता, मग 4 मधून 3 गेला, 4 मधून 3 गेला, 1 बेटा. आणि मोठ्या संख्येचा साईन प्लस आहे तर प्लस आला, प्लस 1/4. तर हे झालं बेटा याचा आन्सर. म्हणजे -3/4 + 1, -3/4 + 1 याचा आन्सर किती आला बेटा? आपलं 1/4. हे समजलं कसं आलं बेटा? हे सर्वांना समजलं कसं आलं? आय होप सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, तर -3/4 + 1 आहे ना आपलं ते. मी याला लिहितोय -3 + 4 × 1 4 अपॉन 4, बरोबर आहे? अपॉन -3/4, हे पण सेम तसंच, -3 + 4 अपॉन 4 इंटू 1/-3 इंटू 1/-3. ठीक आहे, चला, सो प्लस सी. सॉल्व करा बेटा, त्याला सॉल्व करा फक्त बस. चला,
हा जो 4 आहे बेटा हा वरती चालला जाईल, हा जो 4 आहे बेटा हा आपला वरती चालला जाईल, हा 4 आपला वरती चालला जाईल. म्हणजे कसं होऊन जाईल ते आपलं 4 इंटू हा 4 जो आहे ना हा वरती चालला जाईल बेटा, 4 इंटू 4 बरोबर आहे. बघा हा जो 4 बेटा हा आपला चालला जाईल बेटा वरती, इकडे काय होऊन जाईल 2 - 3x रेस टू -3 + 4. मी तुम्हाला काय सांगितलं होतं 4 2 3 गेला 1 1/4 1/4 ठीक आहे ना. चला असो अपॉन -3 + 4 4 2 3 गेला 3. सर काही भी सांगता का हो सर, 4 2 3 गेला 1 बेटा, 1 लिहा नाही लिहा काही फरक पडत नाही, इंटू 1/-3 + c. तर काय होऊन जाईल आता शेवटची स्टेप आपली, त्याला थोडं छोटा करून घेतो मी, मोठं होतं का जास्त नाही, मोठं नाही बेटा ते, मी जास्त स्टेप घेतलं बेटा त्याच्या, येत्या का लक्षात तुम्हाला, ते मोठं नाही रे, मी तुम्हाला स्टेप म्हणजे एक एक स्टेप एक्सप्लेन करायच्या नादामध्ये ना ते थोडं मोठं होऊन गेलं. चला बघा बेटा आता फायनल स्टेप आहे, 4 4 16 4 चौको 16 2 - 3 असंच्या असं, डोक्यावर 1/4 असंच्या असं. हा 1 ने ला मल्टिप्लाय करा नको करा काही फरक पडत नाही, -3 ने मी 1 ला मल्टिप्लाय केला, -3 ने 1 ला मल्टिप्लाय केला तर काय जाईल -3 1 चा -3, हा 3 इकडे मायनस साइन वाटला तुम्ही इथे लावून द्या, मायनस साइन वाटला तुम्ही इथे लावून द्या +3. हे झालं बेटा आपला आन्सर, हे झालं बेटा आपला आन्सर. हे झालं आपलं बेटा आन्सर. 16 × 2 - 3x डोक्यावर 1/4 अपॉनला 3 + 3 इथे मायनस बघा, -3 × 1 -3 झालं ना, तर मायनस साइन मी इथं पुढे लावून दिलं, चालेल ना, असं पण चालतं, इथे पण लावलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर आय होप सो हे न्यूमेरिकल तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. आणि बघा बेटा मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना त्याला लागणारे जे बेसिक्स आहे हे सुद्धा सांगतोय, त्याला कोणता फॉर्म्युला लागतं हे सुद्धा सांगतो बेटा. तर याला असंच असं प्रॉपर वहीतलं बेटा, थोडा वेळ लागेल रे बेटा, पण ज्यावेळेस तुमची वही जर कोणी बघेल तर तो म्हणेल नाही यार खरंच मला खरंच खूप समजतंय डायरेक्टली या वहीतून, ठीक आहे, तुमचाच फायदा बेटा माझा काही नाही, ठीक आहे ना. चला तर आय होप सो हे सर्व आजचे जे जास्त न्यूमेरिकल नाही घेतले आपण, फक्त 3च घेतले, ठीक आहे ना. तर बाकीचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू, नाही तर थोडंसं बोर होऊन जाईल यार. फक्त हे बघा बरं बेटा, हे न्यूमेरिकल थोडं व्यवस्थित बघा बेटा, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर होऊन जाईल, जास्त कठीण नाहीये रे बेटा, जास्त कठीण नाहीये. जी स्टेप तुम्हाला समजली नाही ती स्टेप पुन्हा बघा, पूर्ण न्यूमेरिकल बघा परत बघायची गरज नाही, ज्या स्टेप मध्ये तुम्हाला अडचण आली ना ती स्टेप परत बघा. आणि मी एकदम हळूवारपणे सांगतोय तर मला नाही वाटत की पुन्हा एक्सप्लेन करायची गरज आहे. तर आय होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असेल, आजचे हे न्यूमेरिकल्स तुम्हाला सर्वांना समजले असतील. तर बघा बाळांनो, आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचं, त्याला प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या. आणि हे लेक्चर भरपूर बघा, भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आहे, भरपूर सारे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे, हे तुम्ही जा बघा, त्या कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला जर शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा. एकदम कमी प्राइस आहे बेटा, एकदम कमी, एवढी कमी प्राइस तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही भेटणार नाही बेटा, ठीक आहे ना. चला, आणि हा विश्वास जो तुम्ही दाखवला, हे जे प्रेम तुम्ही माझ्या दाखवलंय हे असंच कायम ठेवा, माझ्या लहान भाऊ बहिणीप्रमाणे तुम्हाला मी जपतो बेटा, तर असंच हे प्रेम कायम राहू द्या. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.